गेल्या वर्षभरापासून ज्योती मल्होत्रा ही आयबीच्या रडारवर होती। ज्योतीच्या पाकिस्तान वाऱ्यांवरती आयबीचं लक्ष होतं। ज्योती मल्होत्राच्या पाकिस्तान वाऱ्यांची माहिती पोलिसांकडे होती। पाकिस्तान दौऱ्यातून ज्योती पाकिस्तानी बाजूने नरेटिव्ह सेट करत होती असं समोर येतंय। केवळ संशयाच्या आधारावर हरियाणा पोलिसांनी थेट कारवाई टाळली। आयएसआय इन्फ्लुएन्सर्सना कसे गळाला लावतात यावर लक्ष होतं असं देखील समोर आलंय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून कशा पद्धतीने आयएसआय भारतामध्ये त्यांचं नेक्सस बनवत होता, नेटवर्क बनवत होता हे समोर आलंय। काय आणखी अपडेट्स आहेत, कसं तपशीलवार हे सगळं केलं गेलंय? प्रज्ञा, आयएसआयच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे एक त्यांचं गुप्तहेरांचं नेटवर्क उभं करण्याचे प्रयत्न झाले होते आणि त्यामध्ये त्यांनी ज्योती मल्होत्राच्या केसच्या मार्फत आपण पाहू शकतो कशा प्रकारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना हाताशी धरलं होतं। ज्योती मल्होत्राच्या पाकिस्तान वाऱ्यांमुळे ज्योती मल्होत्रावरती पूर्वीपासूनच संशय होता आणि ज्योती मल्होत्राच्या विषयी असलेला संशय हा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने स्थानिक पोलिसांना कळवला होता। परंतु स्थानिक पोलिसांचं म्हणणं असं आहे की आम्ही संशयाच्या आधारे कारवाई करू शकत नव्हतो, त्यामुळे आतापर्यंत ज्योती मल्होत्रावर कारवाई झालेली नव्हती। परंतु ज्योती मल्होत्रा अशा प्रकारे पाकिस्तानला वारंवार जाते, ती पाकिस्तानच्या समर्थनार्थ एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करते। तर यावरती लक्ष ठेवून असलं पाहिजे। अशा स्वरूपाच्या सूचना या वारंवार केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून आयबीकडून स्थानिक पोलिसांना दिल्या जात होत्या। आता स्थानिक पोलिसांनी तिला अटक केली आहे। त्यावेळी हे लक्षात येते की आयएसआय कशा प्रकारे भारतातील वेगवेगळ्या पद्धतीने आयएसआय PR यांचं जे आयएसआयचं स्वतःचं जनसंपर्क विभाग आहे त्या जनसंपर्क विभागामार्फत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना हाताशी धरून भारतामध्ये पाकिस्तानाच्या समर्थनार्थ नरेटिव्ह सेट करणं आणि त्यासोबतच गुप्तहेरांचं नेटवर्क उभं करण्यामध्ये मदत घेणं अशा स्वरूपाच्या कारवाया या सगळ्यांच्या माध्यमातून सुरू होत्या असं आता ज्योती मल्होत्राच्या चौकशीत उघड होते। बरोबर आहे आणि त्यामुळे हे नेक्सस आता कुठवर पसरलंय हे देखील समोर येणं तेवढंच गरजेचं आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।